यानंतर आता जाऊयात पालघरमध्ये। पालघरमधून एक महत्त्वाची बातमी समोर येते। एसटीतून विद्यार्थ्यांना अक्षरशः जीवघेणा प्रवास पालघरमध्ये करावा लागतोय। पालघरमधील सफाळे डेपोतला हा धक्कादायक प्रकार सध्या समोर आलाय। 44 प्रवासी क्षमता असताना चक्क 100 ते 120 जण या एसटीतनं प्रवास करतात। त्यामुळे एसटी महामंडळ झोपेत आहे का, एसटी मंडळाचं लक्ष कुठे आहे असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय। आपण पाहू शकतो अगदी लहान लहान हे विद्यार्थी आहेत। चक्क 40 ते 45 जणांची मर्यादा असताना या ठिकाणी कोंबून विद्यार्थी या एसटी मध्ये भरले जात आहेत। त्यामुळे इथे अतिरिक्त एसटी सोडण्याची मागणी केली जाते। विद्यार्थ्यांना हा जीवघेणा प्रवास खरं तर करावा लागतोय। आपण पाहतोय सध्या अपघातांचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे आणि असं असताना अशा प्रकारे वाहतूक करणं कितपत योग्य आहे असाही एक सवाल उपस्थित केला जातो आहे। एकूणच आपण विद्यार्थ्यांच्या शिक्षणाविषयी सरकारकडून वेगवेगळ्या घोषणा केल्या जातात आणि असं असताना ही दयनीय अवस्था सध्या विद्यार्थ्यांची पाहायला मिळते। पालघरमधल्या सफाळेमधले हे विद्यार्थी आहे। अतिशय भीषण असं हे वास्तव शिक्षण विभागाचं आणि एसटी महामंडळाचं समोर आलेलं आहे।